सगळ्या मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलंय। आता त्यांना सुरक्षित ठेवण्याची तयारी सुरू आहे। वैमानिक, सहवैमानिक आणि एका क्रू सदस्याची ओळख पटलेली आहे। 10 वैद्यकीय विद्यार्थ्यांचे मृतदेह सुद्धा हाती आलेले आहेत आणि त्यांची ओळख पटली आहे। रक्त चाचणीच्या आधारे मृतदेहांची ओळख पटवली जाणार आहे। अनेक मृतदेह अशा स्वरूपात अशा अवस्थेत सापडलेले आहेत की त्यांना ओळखणं हे केवळ अशक्य आहे आणि त्यामुळे DNA टेस्ट घेतली जाऊन रक्ताची चाचणी करून मृतदेहांची ओळख पटवली जाणार आहे। दुर्दैवी बाब म्हणजे तब्बल 230 प्रवासी, त्यानंतर 12 क्रू मेंबर्स या सगळ्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। ही प्रचंड मोठी दुर्घटना होती। तब्बल 1 मिनिटाच्या आतच हे विमान कोसळलं। त्यातील एक जण मात्र आश्चर्यकारकरित्या बचावल्याचं सांगितलं जात आहे। ते आपण ही दोन्ही दृश्य बघतोय। ज्यावेळेला हे विमान कोसळलं त्यानंतरची दृश्य आणि दुसरी दृश्य ज्यात विमान कोसळत असतानाची दृश्य हे समोर येत आहेत। यात वैमानिक, सहवैमानिक, क्रू मेंबर्स आणि जे प्रवासी होते 242 त्यापैकी 241 अशा सर्वांनाच आपला जीव गमवावा लागलाय। एक प्रवासी अतिशय आश्चर्यकारकरित्या बचावलाय। तर मृतदेहांची ओळख पटवण्याचं आव्हान सध्या समोर आहे। वैमानिक, सहवैमानिक, इतर क्रू मेंबर्सची ओळख पटलेली आहे। मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या 10 विद्यार्थ्यांची ओळखही पटली आहे। सर्व मृतदेहांचं शवविच्छेदन पूर्ण झालेलं आहे। 200 प्रवाशांच्या कुटुंबियांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आलेत। रक्ताचे नमुने घेऊन मृतांची ओळख पटवली जाणार आहे। 72 तासात मृतदेहांची ओळख पटवली जाईल असं सांगितलं जात आहे। तर विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांच्या बहिणीनं नमुना दिलेला आहे। त्या आधारे त्यांच्या DNA निश्चित केला जाईल। विजय रुपाणी यांचे कुटुंब लंडनहून अहमदाबादला आज पोहोचलेलं आहे। त्यांचा मुलगा सुद्धा आज अहमदाबादेत पोहोचणार आहे। लंडनला आपल्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या विजय रुपाणी यांचं विमान अपघातात निधन झालं आणि अर्थातच गुजरातसाठी ही मोठी हानी।